नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ संत किंवा दुसरा पाठ आहे ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून दिव्य आत्मज्ञानाचा उपदेश प्रारंभ परमात्मा करत आहेत आणि त्यामध्ये ज्या ज्या प्रकाराने अर्जुनाला बोध प्राप्त होईल अशा प्रक्रियेचा परमात्मा अनुवाद करत आहे। परमकरुणा संपन्न असणाऱ्या महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये सत्शिष्याच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा अशी एक तळमळ असते। ही तळमळ अंतःकरणामध्ये असणं हे त्यांच्या कृपाळूपणाचं लक्षण आहे। म्हणून तर भगवंताला कृपाळू चक्रवर्ती असं म्हटलं आहे किंवा सहजे कृपामृते सजळ असा एक भगवंताच्या वर्णनासाठी ज्ञानोबारांनी शब्द वापरलेला आहे। अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल। ज्या ज्या प्रकाराने तुला बोध प्राप्त होईल तसा प्रकार आमच्याकडून सांगितला जाणार आहे। म्हणून भगवंतांनी पाठीमागे 1-2 प्रकार सांगितले आणि या 16व्या श्लोकापासून पुढच्या 1-2 श्लोकामध्ये हा एकत्र विचार येतो आणि त्या विचारातून परमात्मा विवेकाचं प्रतिपादन करून तत्वज्ञानी महापुरुषांनी जो निष्कर्ष आपल्यासमोर ठेवलेला आहे त्यांचं प्रमाण प्रामाण्य देऊन परमात्मा त्याही संबंधाने अर्जुना तू शोक करू नको असा विचार सांगितला आहे। या श्लोकाच्या अगोदर जे काही शब्द आले की नाही त्या शब्दांचा आपण जर धांडोळा घेतला तर गतासून गतासूंश्च नानुशोचन्ते पंडिताः असा एक शब्द ठेवला। धीरस्तत्र न मुह्यति असाही एक शब्द ठेवलेला आहे। तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति हा धीर शब्द वापरणं किंवा पंडिताः शब्द वापरणं किंवा या श्लोकामध्ये तत्वदर्शिभिः असा शब्द वापर करून भगवंताने ज्ञानी पुरुषांचा जगताकडे पाहण्याचा आणि जगताचं तत्व असणारं जे आत्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप त्याविषयी पाहण्याची काय भूमिका आहे याचा त्यांच्या ठिकाणी असणारा जो विवेक त्या विवेकाचं परमात्मा प्रतिपादन करत आहे। 2 दिवसापासून आपण विचार करतो मनुष्याला व्यवहारातही विवेक असावा आणि परमार्थामध्ये तर सर्वात जास्त विवेकच असावा। व्यवहारामध्ये सुद्धा विवेकाची अत्यंत उपयोगिता आहे। साधा व्यवहार आहे। आपल्याला जर प्रवास करायचं म्हटलं तरी आपण त्यामध्ये विवेकाचंच प्रतिपादन करत असतो। आपण जेवायला बसलो त्यामध्ये पण विवेकच आहे की नाही। अर्थात वर्तमान काळामध्ये कोणता ऋतू प्रारंभ झाला आहे, आपण जेवतो ती वेळ कोणती आहे, आपण खातो तो पदार्थ कोणता आहे यामध्ये पण विवेकच असावा लागतो की नाही। शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे आहार सेवन करत असताना देश बघावा म्हणजे आपल्या भारत देशाला योग्य कोणता आहार आहे। त्यानंतर ऋतुभूक ऋतूचं अनुसंधान ठेवावं। आपण हिवाळ्यामध्ये जेवतो आहे की उन्हाळ्यामध्ये जेवतो आहे का पावसाळ्यामध्ये आपण भोजन करतो आहे। हिवाळ्याचे नियम उन्हाळ्यात लागत नाही, उन्हाळ्याचे नियम हिवाळ्यात लागत नाही। नाही तर एखादा व्यक्ती म्हटला का हो उन्हाळ्यामध्ये तुम्ही दररोज दुपारी मठ्ठा पीत होते, आता हिवाळ्यातही थोडासा घ्या की, तर त्याचा परिणाम वेगळा होईल। हे जसं आहे काळानुसार भोजन करावं, मिश्रण पदार्थ टाळावा हा जसा व्यवहारामध्ये विवेक आहे तसा परमार्थामध्ये फार मोठा विवेक आहे। आपण कोणत्या देशात राहतो विवेक आहे, कोणत्या ग्रंथाचं वाचन करतो विवेक आहे, कोणत्या लोकांच्या संगतीमध्ये आपलं जीवन चाललं आहे हाही विवेकच आहे। जोपर्यंत आपल्याला परमार्थातलाही विवेक जीवनामध्ये अनुकरण करता येणार नाही तोपर्यंत आपण परमार्थाची सुद्धा रम्य समाधानाची अवस्था
प्राप्त करून घेताच संपादन करू शकणार नाही. म्हणून विवेक जसा महत्त्वाचा तसं जगताचं असणारं तत्त्व पाहण्याचाही विवेकच आहे. आणि मग ज्यांना तत्त्वाची दृष्टी प्राप्त झाली त्यांच्याकडून असत असणाऱ्या पदार्थाचा कधीही कोणत्याही प्रकारामध्ये अस्तित्व आहे असं ते मानतच नाही. पदार्थ प्रतीतीला आला म्हणजे तो खराच आहे असं नसतं. किंबहुना एखादा पदार्थ प्रतीतीला आला असेल तर प्रतीतीला येणं हे त्याचं मिथ्यापणाचं लक्षण आहे. जे आपल्याला दिसतं ते सगळं खोटं असतं. या निष्कर्षाचा जर वापर केला, दिसणारा जो पदार्थ असेल, दिसला म्हणजे पाहिला, आणि जे पाहणं असतं ते विचारसागरामध्ये एक प्रक्रिया आलेली आहे. ज्याची आपल्याला प्रतीती होते ना, ती प्रतीती उत्पत्तीशिवाय होत नाही. आणि उत्पत्ती मानली की तो पदार्थ उत्पत्तीच्या अगोदर नसतो, याचा अर्थ त्याला अस्तित्व अगोदर नाही. उत्पन्न झाला म्हणजे प्रतीतीला आला, आणि प्रतीतीला जर यायचं असेल तर उत्पत्तीच्या अगोदर नाही म्हणजे त्याला कालपरिच्छेद लागला. याचा अर्थ तो अनित्य आहे. जो पदार्थ अनित्य असतो तो खोटा असतो, आणि खोट्या पदार्थाची उत्पत्ती होऊन प्रतीतीला येण्यासाठी त्याला अधिष्ठान सत्य असावं लागतं. तुम्ही रस्त्याने चालला तर विनाकारण तुम्हाला सर्प भासत नाही. तो सर्प भासण्याकरता पहिल्यांदा तिथं रज्जू मानावी लागते, रज्जू असावी लागते. नाही म्हणे अचानकच सर्प दिसला, वारुळातला दिसू शकतो. रज्जूवरचा सर्प भासण्यासाठी तिथे रज्जू व्यवहारातली असावी लागते. रजताचा भ्रम होण्यासाठी शिंपला असावं लागतं. पुरुषाचा भ्रम होण्यासाठी स्थाणू वठलेलं खोड असावं लागतं. मग ज्याप्रमाणे पदार्थ खोटा भासण्यासाठी अधिष्ठान व्यवहारातलं खरं लागतं, तसं जगत नावाचा हा प्रपंच भासण्यासाठी जे तत्त्व असावं लागतं सत्यरूपाने, ते व्यापक आहे. म्हणून त्याला शास्त्रकारांनी ब्रह्म असं म्हटलं आहे. ते पाहण्याचा जरी विषय झाला नाही तरी पण ते कधीच नाही असं मात्र होत नाही. स्वतः अभावः न विद्यते, त्याचा कधीच अभाव होत नाही. आणि जो असत पदार्थ असतो त्याचा कधीही भावः न विद्यते, त्याचं अस्तित्व कधीही दिसत नसतं, अनुभवाला येत नाही. आणि म्हणून या दोनही पदार्थांचा निर्णय म्हणजे सत कसा आहे आणि असत पदार्थ कसा आहे यांचा निर्णय तत्वाची दृष्टी ज्यांना प्राप्त झाली त्या महापुरुषांनी यांचा निर्णय करून ठेवलेला आहे. भगवान परमात्मा स्वतःचा निर्णय सांगतात बरं, आणि स्वतःचं मत सांगता तत्त्वज्ञानी महापुरुषांचंही मत आपल्यासमोर सांगत आहे. याचा अर्थ जेही तत्त्व आपण प्रतिपादन करणार याला प्रामाण्य असलं पाहिजे. प्रामाण्य तिघाचं आहे. एक वेदाचं, दुसरं देवाचं, आणि तिसरं आहे संत महापुरुषांचं. एकमेवाद्वितीयं ब्रह्म सदैव संवेदम अग्राशीत, हे वेदाचं प्रामाण्य आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः तत्वदर्शिभिः यांचं प्रामाण्य आहे. आणि देवाला विचारलं तर परमात्मा तेच सांगतात, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. या सगळ्यांचं प्रामाण्य आलं आहे बघा गीतेमध्ये. आणि सगळं प्रामाण्यभूत मानून विचार जर केला तो जो पदार्थ असत असतो तो कधीही विद्यमान नसतो, आणि सत्तत्वाचा अभाव कधी होत नाही असा तत्त्वज्ञानी पुरुषांनी या दोघांचाही निर्णय जाणलेला आहे. आणि तोच निर्णय अर्जुना तूही जाणावा, अर्थात विवेक संपादन करावा. विवेकामध्ये दोन पदार्थांचं मिश्रण एकत्र असतं. त्यातला एक पदार्थ असार असतो, दुसरा सार असतो, आणि त्याचं पृथक्करण करण्याची जी आपल्या बुद्धीमध्ये सामर्थ्य शक्ती असते त्यालाच विवेक असं म्हणतात. आणि विवेक फार महत्त्वाचा. म्हणून तर विवेक नंतर वैराग्य. कारण काय टाकायचं आणि काय ग्रहण करायचं याला वैराग्य म्हणतात ना, पण ते निवडायचे सामर्थ्य त्याला पहिल्यांदा विवेक असावा लागतो. नंतर समाधी षटक आणि मुमुक्षुत्व असा साधन चतुष्टयामध्ये क्रम सांगितलेला आहे. या श्लोकावरच्या काही ओव्यांचा आपण विचार करत असताना काल ज्ञानोबाऱ्यांची आपण एक ओवी पाहिली. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती. आता यानंतर हा अनंतर्यवाचक शब्द आहे.
प्रारंभवाचक शब्द आहे, मंगलवाचक शब्द आहे. यापूर्वी अर्जुना तुला एका प्रकाराने आम्ही विचार प्रतिपादन केलेला आहे. तो विचार परिसमाप्तीला गेल्यानंतर आणखीन दुसऱ्या पद्धतीनं सांगता येईल. नूतन विषयाला प्रारंभ करायचा म्हणून आता म्हणजे प्रारंभवाचकही आहे किंवा मागचा विषय पूर्ण झाला, नवीन विषयाला प्रारंभ करायचा नंतर या अर्थाने सुद्धा आता यानंतर अर्जुना काही एक मी सांगेन, तो मात्र श्रवण करावं. श्रवण करणाऱ्या पुरुषाकडून कोणत्याही विषयाची कधी उपेक्षा होता कामा नये. आपल्यामध्ये श्रवण करण्याचा उत्साह कायम तरुण असला पाहिजे. विद्यार्थी त्यालाच म्हणतात ज्याची मरेपर्यंत जिज्ञासा कधीच मरत नाही. अजरामरवत विद्या जो संपादन करतो तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी. विद्यार्थ्याला कंटाळा येता कामा नये. त्याला जर आळस आला तर तो विद्यार्थीच नाही. विद्यार्थी कायम उत्साही असावा. किती ग्रहण करावं किती नाही, त्याला असं वाटतं 2 कानांनी तृप्ती होणार नाही. देवाने मला सर्वांगार 1000 कान द्यावे म्हणजे मला कायम ऐकता येईल. ज्याला असं वाटतं आता मला काय शिकायचं आहे, काय पाठ ऐकायचे आहे, त्याच्या जीवनातली प्रगती खुंटत असते. शास्त्रकारांचं म्हणणं आहे स्वाध्यायान मा प्रमदितव्यम. वेदाचा आपल्याला निरोप आहे. स्वाध्याय करण्यापासून मनुष्याने कधीच प्रमाद करू नये. गुरुवरे डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. एका व्यक्तीला विचारलं म्हणे, का हो तुम्ही जगातल्या सगळ्याच कादंबऱ्या वाचल्या म्हणे, आपल्या देशातल्या वाचल्या, लोकांना वेळ आहे बरं, हे वाचायला वेळ आहे. आता जर आपण पाहिलं ना तर 3-3 वर्तमानपत्र घेतात लोक वाचायला. एका वर्तमानपत्रातही सगळंच कळतं की नाही, पण 3-3 वर्तमानपत्र वाचतात काही लोक दिवसभरामध्ये. बरं त्याला काही किंमत आहे? नाव सकाळ, दुपारी उपयोगाचं नाही ते, इतकी त्याची क्षणभंगुरता आहे. पण ते वाचायला वेळ आहे. काही लोकांच्या घरी जर आपण गेलो तर लायब्ररी असते. सगळे पुस्तकं जगातले, कायद्याचे पुस्तकं, कथा कादंबऱ्याचे पुस्तकं, आणि ते मनोकल्पित, ते वाचायला वेळ आहे. मग डॉक्टर बाबांनी त्यांना विचारलं, का ज्ञानेश्वरी वाचली का? हो म्हणे, फार वर्षापूर्वी एकदा वाचली. एकदा वाचून भागत असतं का? स्वाध्यायान मा प्रमदितव्यम. स्वाध्यायामध्ये कधीच प्रमाद करू नये, हे कायम वाचलं पाहिजे. थोडक्यात काय भाव? विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आळस कधीच नसावा. त्याची जिज्ञासावृत्ती कायम अजरामरवत असावी. मी कोणाचं तरी असं ऐकलं इतिहासामध्ये, आपल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना देशाकरता बलिदान आहे ना, त्याग, मला वाटतं ती कालचीच तारीख आहे ना, 23 मार्च, त्या दिवशी त्यांनी बलिदान. मग उद्या आपल्याला फासावर जायचं आहे किंवा थोड्या वेळाने आपल्याला फासावर ही इंग्रज देणार आहेत. त्याही काळामध्ये त्यांनी सूर्यनमस्कार, दंड बैठका, व्यायाम सुरू केला. इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं, का हो म्हणे, थोड्या वेळानंतर तुम्हाला फासावर जायचं आहे, मृत्यूला तुम्ही आलिंगन देणार, आणि आता व्यायाम का करता? त्यांनी सांगितलं, आम्हाला हे कळालं गीतेनुसार, न जायते म्रियते वा कदाचिन, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश जरी झाला तर जीवात्मा अजरामर आहे. माझ्या भारतभूमीच्या सेवेसाठी, भारत मातेसाठी मला परत जन्म घ्यायचा आहे. आणि मला माहिती, हे शरीर जरी सुटलं तरी पुढे मला नवीन शरीर मिळणार आहे. त्याही शरीरामध्ये व्यायामाची सवय असलीच पाहिजे, म्हणून मी आता व्यायाम करतो आहे. किती पराकोटीचा भाव आहे हे मला उदाहरण यासाठी घ्यायचं आहे. जसा व्यायाम कायम चुकता कामा नये, स्वाध्याय चुकता कामा नये, तसं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये श्रुतीपरायणा हा जो भाव असतो की नाही, श्रवणाला मनुष्याला कधीच कंटाळा येऊ नये. आणि खरं असं आहे, चांगलं श्रवण मिळालं तर ते इंद्रियांचं भाग्य असतं. आजी श्रवण इंद्रिया पाहले, जे येणे गीता निदान देखिले, की स्वप्नाचे हे तुकले, साचा असेशे श्रोत जपतपे श्रोत यांची फळा आली. उपनिषदातलं प्रमाण आहे, श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः. परमात्मतत्व श्रवण करायला सुद्धा मिळत नाही. म्हणून परमात्म्याने अर्जुनाला किती वेळा सांगितलं माहिती नाही की तो ऐक ऐक, पण ज्ञानोबाने मात्र वारंवार सांगितलं, अर्जुना आता काही एक सांगेन मी ऐक. एखादा महात्मा जर सांगण्याकरता प्रवृत्त झाला ना, जुन्या काळातला आपण इतिहास बघा, भागवतामध्ये निमी राजाने यज्ञ प्रारंभ केला आणि आकाश मार्गे 14 भुवनामध्ये संचार करणारे नवयोगेश्वर अकस्मात त्यांच्या यज्ञशाळेमध्ये आले.
ते आल्याबरोबर सूर्याचं तेज पूर्णपणे लुप्त झालं, कारण यांचं आत्मज्ञानाचं तेज होतं ना. तिथं नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे की आत्मज्ञानी पुरुषाला अलंकृत होण्याकरता अलंकाराची गरज नसते. त्यांच्या ठिकाणी असणारी ब्रह्मविद्या हाच त्यांचा अलंकार आहे आणि त्या अलंकाराने ती सुशोभित होतात. या उलट मूर्ख पुरुषाला जर अलंकार घातला तर त्याच्या मूर्खत्वामुळे अलंकाराचं वजन कमी होतं. अलंकार रडतात की काय आमचं दुर्दैव, याच्या अंगावर आम्हाला जावं लागलं आहे, कारण तो अलंकाराची शोभासुद्धा आपल्या वाणीतून लोपवून टाकतो. मग त्या महात्मे आपल्या ठिकाणी आली, त्या नवयोगेश्वरानं नमस्कार केला. निमी राजाने जनक आहे ते, त्या वंशामध्ये जोही निर्माण झाला त्याला नाव जनक संज्ञा आहे. आणि सगळे विधे हे बरं, राज्य शकट चालवला, आत्मज्ञानात फरक नाही. परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये काही अडचण नाही. प्रपंच बाहेरून असतो, परमार्थ हा अंतरंगातला आहे. मनुष्याला विचार जर चांगले असेल तर त्याच्या व्यवहारामध्ये काही अडचण पडत नाही. बघा ना तुम्ही, प्रभू रामचंद्रांनी राज्य चालवलं, जनक राजाने राज्य चालवलं, भगवान श्रीकृष्णाने राज्य चालवलं. आत्मज्ञानात काहीच फरक नाही. आणि मग त्यांना प्रश्न विचारला की माझ्या जीवनामध्ये हा फार मोठा योग आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगवरः तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठप्रिय दर्शन. आपल्या सर्वांचं मला दर्शन प्राप्त झालं. मग आता महापुरुष आपल्याकडं आले, दुर्मिळ योग आहे की नाही. आपण त्यांना काय विचारावं, किती वाजता निघाले होते, बरं चाललंय तुमचं, तुम्ही मागच्या वर्षी आले तेव्हा माझ्याकडं काहीच नव्हतं, आता हे सगळं दिसतं ना, हे माझं आहे, हे सांगावं त्यांना, हे सांगू नये. अतः आत्यंतिकम क्षेमम पृच्छाम भूतो नगाहा. मी तुम्हाला आत्यंतिक माझं कल्याण ज्याने होईल मी ते तुम्हाला विचारतो आहे. नमस्कार केला राजा एका देशाचा, सगळं वैभव बाजूला सारलं आणि अध्यात्मातले सर्वश्रेष्ठ महापुरुष आपल्या जवळ आले. तर विनम्र होऊन आत्मज्ञान संबंधाने विचारतात, उपेक्षा होता कामा नये. ऐकण्याचा योग काही कायम येत नसतो. सांगेन मी, ऐक. काय सांगणार, जे विचार परलोक ओळखती. विचार करणं हे ज्यांच्या जीवनातलं अत्यंत श्रेष्ठ साधन आहे. पर म्हणजे श्रेष्ठ, विचार करणं हे ज्यांनी आपल्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ साधना मानली आहे. बऱ्याचदा आपण तुलना करतो आपली, पण आपली तुलना आपण व्यवहारातल्या पदार्थाबरोबर करतो. बऱ्याचदा साधकाला असं वाटतं आपल्या जीवनाकडे पाहिल्यानंतर, अरे आपण आणि आपले मित्र एकाच वर्गात शिकलो, आपण आळंदीला आलो आणि ते बिचाऱ्याने काय व्यवहारात प्रगती केली. सगळ्या गावात त्याला विचारतात, आपल्याला कोणीच ओळखत नाही, असं वाटतं की नाही. किंवा त्याची भौतिक प्रगती पाहिली की असं वाटतं आपला निर्णय काही चुकला तर नाही, असं बऱ्याचदा आपल्यासारख्याला वाटतं की नाही. त्यांनी आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ कोणाला मानलं, भौतिक प्रगतीला, आणि आपण श्रेष्ठ कोणाला मानावं, विचाराला. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा गौरव आहे तेही ज्ञान कोणतं, अध्यात्मज्ञान. अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम. ज्याने विचाराला सर्वश्रेष्ठ मानलं आहे तोही विचाराच्या प्रांतामध्ये श्रीमंतच आहे. बहुधा आपल्याला आपली श्रीमंती पाहण्याचे निकषच माहिती नसतात, त्यामुळे आपण दुसऱ्यांचे निकष आणि त्यावर स्वतःला घासून पाहतो. आणि मग भौतिक पदार्थाचा निकष लावला की आपण गरीबच ठरतो, पण अध्यात्माचा निकष लावला की आपल्याला आळंदीत राहायला भेटतंय. ज्ञानोबांची आपल्याला फार मोठी कृपा आहे की आपल्याला फार कार्यक्रम नाही. हो, ही कृपाच आहे ज्ञानोबांची. हो, इथे सामान्य व्यक्तीला राहायला मिळतं का. इथले जीवनातले अनमोल क्षण साधनेमध्ये जाणं हे ज्ञानोबांची कृपाच आहे आपल्यावर. आपल्याला असं वाटलं नाही, पण आपल्याला थोडंसं आपली खिशातली रोजीनिशी पण थोडी रिकामीच आहे. हे आपलं स्वतःचं अधःपतनच आहे. व्यवहारातली प्रतिकूलता परमार्थाला चांगली असते असं कधीच वाटू नये आपल्याला. ही आपली श्रीमंती आहे. ती श्रीमंती आपण नाही पाहत, आपण भौतिक श्रीमंती पाहतो. कशाकरता विस्तार केला, विचार पर. विचार तो सुद्धा आत्मज्ञानाचा विचार. मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम को वै कर्तासि विद्यते उपादानं किमस्तिह विचार सोयमिदृशः. याला म्हणतात विचार. आणि तो विचार ज्यांनी, ते पंचदशीमध्ये पण विचार आला आहे बघा, सदा विचारे तस्मात
जगत जीव परात्मनः विचार तीनाचा सांगितला. तिघा जणांचा विचार करावा म्हणे. कोणाचा? जगताचा, जीवाचा आणि परमात्म्याचा. पण त्यात कक्षा अशी आहे, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते. जीव भावाचा आणि जगत भावाचा बाध झाला, ज्याचा बाध होईल त्याला असत म्हणतात, आणि जे अवशिष्ट राहतं त्याला सत म्हणतात. तो पंचदशातला आलेला श्लोक आणि हा श्लोक सारखाच आहे, फक्त तिथं कक्षा वेगळी सांगितली की विचार करावा. इथं अंतः दृष्टः एवढेच फक्त शब्द वापरले की नाही. पण विचार करावा. विचार आपल्या मनाने नाही, शास्त्राची त्याला दृष्टी असावी. आणि जे विचारपर लोक आहे ते जे ओळखतात, अर्जुना तेच मी तुला सांगणार आहे. मग ते काय ओळखतात? ज्ञानोबाने त्याचा विस्तार पुढे करतात. ही ओवी म्हणजे सूत्र आहे, आणि या सूत्राचं भाष्य, वार्तिक स्पष्टीकरण किंवा त्याचा असणारा एक व्यास पद्धतीचा विचार तो ज्ञानोबाने पुढच्या ओवीपासून सांगतात. काय ओळखतात ते हे ओळखतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती, याला ते ओळखतात. परमात्म तत्व जाणावं असा उपनिषदाचा विचार आहे. उपनिषदामध्ये एक प्रमाण आलं आहे बघा. ज्याने मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमात्म तत्वाला जाणलं त्याने खऱ्या अर्थाने आपलं कल्याण केलं, आणि ज्याने परमात्म तत्वाला जाणलं नाही असाच निघून गेला तर त्याने फार मोठी आपली हानी केली आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ती म्हण फक्त एका अर्थाने उपयोगाची आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, संपत्ती नष्ट झाली काहीच नष्ट होत नाही, आरोग्य हानी झाली तर थोडंफार काहीतरी नष्ट होतं, पण चारित्र्य नष्ट झालं तर सर्वच काही नष्ट होतं. हा व्यवहारातला निकष आहे. पण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर एखादा आत्मतत्वाला म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला न जाणता या देहातून जात असेल तर त्याला शास्त्राने, उपनिषदाने कृपण असं म्हटलं आहे. यो वा एतत् अक्षरम गार्ग्य विदित्वात् अस्मात् लोकात प्रेती सकृपणः, त्याला कृपण असं म्हटलं आहे. जो या अक्षर परमात्म्याला न जाणता या लोकातून निघून जातो, म्हणजे कोणत्या? मनुष्य लोकातून, या देहातून आत्मतत्व माहितीच नाही, मृत्यूला प्राप्त झाला, त्याला कृपण असं म्हणतात. म्हणून काय करावं? तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय, त्या परमात्म्याला जाणून मृत्यूचं उल्लंघन करता येतं. इह चेद वेदित अथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. ज्याने परमात्मा तत्वाला जाणलं त्याने खऱ्या अर्थाने आपलं कल्याण केलं, न जाणता निघून गेला महती विनष्टी, त्याने फार मोठी हानी केली आहे. काय करावं? परमात्मा तत्व जाणावं. आत्मावारी द्रष्टव्यः, उपनिषदाची आपल्याला आज्ञा आहे आत्मस्वरूपाचं दर्शन करावं. पण दर्शन करण्यासाठी पहिल्यांदा श्रोतव्यः, मंतव्यः, नितिध्यासितव्यः ही साधनं सांगितली आहे. या साधनाचा अंगीकार करावा. मग ज्या परमात्म तत्वाला जाणायचं आहे ते परमात्म तत्व आहे तरी कसं? या बाबतीमध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला 8व्या अध्यायामध्ये पहिलाच प्रश्न विचारला, किम तत् ब्रह्म. 7 प्रश्न विचारले की नाही? 8व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारले 7, आणि भगवंतानी उत्तर दिले 6 प्रश्नाची उत्तरं संक्षेपतः दिली आहेत, आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अध्याय समाप्ती होईपर्यंत दिलेलं आहे. भक्तराज अर्जुनाने विचारलं, देवा किम तत् ब्रह्म, ब्रह्म कशाला म्हणतात? देवाने एकाच वाक्यात उत्तर दिलं 8 पदामध्ये, अक्षरम ब्रह्म परमम. ज्याचा विनाश कधी होत नाही त्याला म्हणतात ब्रह्म. क्षर म्हणजे नाश आणि अ म्हणजे नाही. ज्याचा विनाश कधी होत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. मला त्यातल्या 2-3 ओळी घ्यायच्या आहे. मग म्हणितले सर्वेश्वरे आकारी ये खोकरे, कोंदले असे तनखिरे कवने काळी, एरवी सपूरपणतयाचे पहावे तरी शून्यचे नवे स्वभावे, वरिगगनाचे ने पालवे गाळून घेतले, जे ऐसे ही परी विरुळे ए विज्ञानाची एक खोळे, हालवले ही न गळे ते परब्रह्म, त्याला म्हणतात परब्रह्म. काय काय विचार सांगितला? आता देवाला सांगायचं आहे परब्रह्म, पण मग ते बोटाने दाखवता येत नाही ना,
कसे बोटाने दाखव तुला सांग गुरुच्या मुला. बोटाने परब्रह्म दाखवता येत नाही, त्याचा निर्देश नाही करता येत. 12व्या अध्यायामध्ये होई बघा की जे निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानी ये. जे निर्देश देश रहित, निर्देश नाही करता येत त्याचा, त्याने ते रहित आहे. मग असं परमात्म तत्त्व जाणायचं असेल तर ते सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माला जाणण्यासाठी स्थूलाचा अंगीकार करावा लागतो. आपण कायमच उदाहरण पाहत असतो, एक लहान मुलगा रडत होता. म्हणजे लहान मुलं असतात ना, ते आईवडिलांच्या जवळ कमी, आजी आजोबांजवळ जास्त रमतात. मग त्या आजीने विचार केला, हे बाळ आता खूपच रडतं आहे. मग त्या बाळाचं प्रेम कोणावर? मामावर, चंद्रमामा, चांदोबा मामा म्हणतात की नाही. मग तो दाखवायचा आहे. आणि नेमकी अमावस्या होऊन गेलेली होती. आता येणार आहे अमावस्या शनिवारी, आणि प्रतिपदा म्हणजे पाडवा, पाडव्याची चंद्ररेखा. मग ती आजी त्या मुलाला घेऊन दुसऱ्या मजल्यावर जाते आपल्या घराच्या, आणि तिथून त्या मुलाला ते दाखवते, डोंगर पाय म्हणे. तो डोंगर, ती झाडी म्हणते की नाही आजी, झाडी नाही झाड, त्या डोंगरावर असणारं झाड पाहिलं, त्या झाडाचे असणारे मुख्य शाखा, खोड, खोडाची फांदी, आणि फांदी दाखवता दाखवता त्याला डाहळी दाखवते, शेवटची डाहळी. आणि त्या डाहळीच्या पानाजवळ पांढऱ्या शुभ्र वर्णाची एक कोर दिसली का? म्हणे हो दिसली. तो चंद्र आहे. दाखवायचं काय होतं? चंद्र. पण अकस्मात दाखवला असता तर लक्षात आलाच नसता. म्हणून पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा दावीचे, हे झालं उदाहरण. तेवी औपाधिका बोली या. त्याप्रमाणे जे परमात्म तत्व अत्यंत सूक्ष्म आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी. सूक्ष्म तत्व आपल्या बुद्धीवर आरूढ व्हायचं असेल, कारण ते कोणत्या इंद्रियांचा विषय नाही. ज्ञानोबा म्हणतात, इंद्रिय तर लांब राहिले, मनाची नखी न लगे, जेत बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया अखेर जोगे काही होईल. लोकांचा हा प्रश्न आहे, आम्हाला देव दाखवा. आणि अडचण नेमकी आहे की देव दाखवण्याचा विषय नाही. लोकांचं म्हणणं काय, आम्हाला देव डोळ्याने दिसला पाहिजे. अरे जे दिसतं ना ते नष्ट होणार असतं. परमात्मा हा इंद्रिय गम्य नाही. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, यतो वाचो निवर्तन्त्या प्राप्य मनसासह. परमात्मा इंद्रियांचा विषय नाही, वाणीच्या वर्णनाचा विषय नाही, बुद्धीने जाणण्याचा विषय नाही, मनाने संकल्प विकल्प करण्याचा विषय नाही. असं जे तत्व आहे ते परमात्मा आहे, जो कशाचाच विषय होत नाही. म्हणून तो सूक्ष्म आहे. आणि मग सूक्ष्माचं ज्ञान करून घेण्यासाठी भगवंताने आकाराचा संबंध घेतला आहे. आकारी ये खोकरे कोंदले असत. या सगळ्या जगताच्या आकारामध्ये ते ओतप्रोत भरलेलं आहे, ज्याच्या वाचून अणुसुद्धा रिकामा नाही. आणि या आकाराचा नाश जरी झाला तरी ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणतात परब्रह्म. किती सूक्ष्म आहे हो. सगळ्यात सूक्ष्म आहे पंचमहाभूतामध्ये आकाश, सगळ्यात सूक्ष्म. त्या आकाशाचं पदर तयार करायचा आणि त्या पदरामध्ये वस्त्रामध्ये परब्रह्म टाकायचं. हे फक्त कल्पनेत बरं, ते काय असं दूध वगैरे नाही गाळून घ्यायचं म्हणून. आकाशाचा पदर तयार करायचा. विचार करा ना, आता ही रिकामी जागा आहे ना, ही पोकळी, याला आकाश म्हणतात. ही जी पोकळी दिसते की नाही धर्मशाळेमध्ये, जिथं जिथं पोकळी आहे त्याला आकाश म्हणतात. आणि त्या आकाशाचा पदर तयार करायचा. करा बरं तयार. तो का कापूस आहे का काय? पण कल्पनेत ज्ञानोबा म्हणतात, गगनाचे नि पालवे, आकाशाचा पदर तयार करायचा. झालं वस्त्र. आणि शास्त्रामध्ये नियम आहे, वस्त्र पूतम पिबेत जलम. पाणी प्यायचं असेल ना तर वस्त्राने गाळूनच पाणी प्यावं. नियम असा आहे. मनःपूतम समाचरित, मनाने शुद्ध होऊनच व्यवहार करावा. दृष्टीपूता निषेध पादम, दृष्टी टाकल्याशिवाय पाऊल टाकू नये, असे शास्त्राचे नियम आलेले आहे सगळे. भागवतामध्ये हा विचार आला आहे. वस्त्राने गाळणी केल्याशिवाय पाणी पिऊ नये. वस्त्र कोणाचं तयार केलं? आकाशाचं. आणि त्यामध्ये परब्रह्माची गाळणी करायचं ठरवलं तर ज्ञानोबा म्हणतात, गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले. इतकं सूक्ष्म आहे. त्या आकाशातून सुद्धा जे आलं त्याला म्हणतात परब्रह्म. आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतरम.
आणि मग सूक्ष्म वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर जशी ती आजी आपल्या नातवाला प्रतिपदेचा चंद्र दाखवण्यासाठी ते झाडाची फांदी दाखवते, तसं सूक्ष्माचं ज्ञान करून घेण्यासाठी श्रुती माता उपाधी स्वीकारते. मग तो उपाधी स्वीकारलेला आहे जगताचा. बरं, त्या उपाधीची व्याख्या विचारसागरात आली. आपल्या धर्मासह जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण म्हणतात, आणि आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला उपाधी असं म्हणतात. व्यवहारातली उपाधी नाही घ्यायची. बरं, हा जो उपाधी शब्द आला ना, हा पारिभाषिक शब्द आहे, त्याची परिभाषा ठरलेली आहे, आणि तो शब्द त्या अर्थाने घेतला तर अर्थ लागतो. नाहीतर आपण व्यवहारात म्हणतो काय भाऊ माझ्या मागं उपाधी लागली, ती नाही घ्यायची. ती उपाधी खरंच आहे, ती उपाधी मात्र वेगळी आहे. इथं उपाधी कशाला म्हणतात त्यांनी उदाहरण दिलं आहे. आपला याला कर्णशष्कुली म्हणतात, याला कानाचा चाफा म्हणतात, किंवा करंजी असते की नाही पदार्थाची, त्या करंजीप्रमाणेच आपल्या कानाच्या चाफ्याचा आकार आहे की नाही, त्याला कर्णशष्कुल्य व छिन्न आकाश असं म्हणतात. शब्द थोडा वेगळा आहे. आता या कानाच्या चाफ्यामध्ये जो अवकाशाचा भाग आहे की नाही, याच्यामध्ये जेवढा आकाश भाग आहे त्याला श्रोत्र असं म्हणतात. मग आता श्रोत्र म्हणजे श्रवण इंद्रिय. श्रवण इंद्रियाचं ज्ञान करून दिलं, पण हा कानाचा चाफा वेगळा राहिला की नाही, म्हणून श्रवण इंद्रियाचं ज्ञान करून देण्यासाठी कानाचा चाफा कर्णशष्कुली ही उपाधी आहे. तसं परमात्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी जगत हा उपाधी आहे. तो उपाधी बाजूला राहतो आणि जगताचं आपल्याला ज्ञान करून देतो. जगत त्या उपाधीचे पुन्हा दोन प्रकार. एक आहे कारणाची उपाधी, दुसरी आहे कार्य उपाधी. थोडासा विषय थोडा गंभीर आहे, पण आता ऐकावंच लागेल ना, कारण गुप्त विषय येतोय पुढे. या उपाधी माझी गुप्त. त्या उपाधीचे प्रकार दोन. एक कारण उपाधी, दुसरी कार्य उपाधी. दिसणारं जगत हे कार्य आहे, आणि या जगताचं कारण ब्रह्मस्वरूपावर असणारी माया कारण, दोन्ही प्रकारची उपाधीच आहे. आणखीन त्यामध्ये प्रकार, एक आहे वेष्टी उपाधी, दुसरी आहे समष्टी उपाधी. त्यातही पुन्हा दोन प्रकार, आणखी बरेच प्रकार होतील. आता व्यष्टी कार्य उपाधी बघा. व्यष्टी कार्य म्हणजे देह, व्यष्टी कारण उपाधी अविद्या, समष्टी कार्य उपाधी जगत, आणि समष्ट कारण उपाधी माया. अशा प्रकार होतील त्याचे. आणि या उपाधीचा विचार केला तर उपाधीने जो युक्त असतो त्याला उपहित म्हणतात, आणि विशेषणाने युक्त असतो त्याला विशिष्ट असं म्हणतात. हे पाहण्यासाठी विचारसागराचा दुसरा तरंग बघावा लागेल. फक्त निर्देश करून पुढे जायचं आहे आपल्याला. मग आता सूक्ष्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर स्थूलाचा स्वीकार करावा लागतो. म्हणून श्रुती मातेनं आपल्या समजुतेचा अंगीकार करून उपाधीचा ओथंबा घेवोनी श्रुती व भवितीची भा, मग नामरूपाचा अवडंबा करीती वाया. मग नाम आणि रूप याला जगत असं म्हणतात. जगत नावाचा उपाधी त्याला देहादी प्रपंच असं म्हणतात. आणि ते ज्ञानी पुरुष काय करतात, ते पाहतात उपाधीला नाही. हां, ते उपाधीला पाहत असताना गुप्त असणाऱ्या चैतन्याला पाहतात. हा विशेष आहे बरं त्यांचा. जे विचार परलोक ओळखती ना, त्यांचं ते ओळखणं, जाणणं, परिचय करून घेणं यामुळेच महत्त्वाचं आहे. आपली दृष्टी वरवर आहे आणि त्यांची दृष्टी, थोडक्यामध्ये आपली दृष्टी आहे पदार्थावर आणि त्यांची दृष्टी आहे तत्वावर. म्हणून त्यांना तत्वदर्शिवी असं म्हटलं आहे. सोनाराच्या दुकानामध्ये जर आपण गेलो लहान मुलाला घेऊन, तर त्याची लहान मुलाची जी काही दृष्टी आहे ना, ती आहे अलंकारावर. आणि अलंकारावर दृष्टी असल्यामुळे त्याला अलंकारातलं जे तत्व सोनं त्याच्या लक्षात येत नाही. अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले. त्या बाळकाला सोनं नाही कळत, जरी त्याचं नाव सोने असेल तरीही त्याच्या नजरच अलंकारावर आहे. त्याला त्या अलंकारातलं तत्व सुवर्ण कळत नाही. ते कोणाला कळतं? सोनारालाच कळतं. तसं सिद्धांत आहे, नामी रूपी दुरावले अद्वैत जया. नाम आणि रूप याला जगत म्हणतात, आणि त्याला पाहिल्यामुळे
आपल्याला अद्वैत असणारं तत्त्व पाहताच येत नाही, म्हणून आपण नाही ओळखत, पण ते मात्र ओळखतात. काय ओळखतात? या उपाधी माझी देहादी प्रपंचामध्ये किंवा जगतादी प्रपंचाच्या आतमध्ये माझी गुप्त रूपाने काय आहे? उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. यातला एक सूक्ष्म विचार असा आहे. ज्ञानोबांच्या शब्दाचा आपण खरं नाही धांडोळा घेऊ शकत. बरं, ज्ञानोबांची असणारी ते काव्य प्रतिभा काय सुंदर आहे. उपाधी माझी म्हणजे उपाधीच्या आत आहे चैतन्य, बाहेर नसेल. आक्षेप येईल की नाही, पण तो आक्षेप येऊ नये म्हणून सर्वगत काय शब्द वापरला ज्ञानोबांनी. किंवा आणखीन एक भाव सांगतो, या उपाधीमध्ये गुप्त काय आहे? चैतन्य चित्स्वरूप असे अस्ति सत्स्वरूप. आणि सर्वगत जे असतं ते आंतरहित असतं, म्हणजे अनंत असतं. आणि जे अनंत असतं ना ते आनंदरूप असतं. म्हणून चैतन्य असे सर्वगत या 3 पदामध्ये सत, चित आणि आनंद म्हणजेच ब्रह्म. महावाक्याचाच उपदेश आहे हा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते असे नाही म्हणण्याची सोय नाही. त्याच्या प्रकाशनासाठी इतर कोणत्याही प्रकाशक पदार्थाची गरज नाही. ते चैतन्य स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी दुःखाचा कधीच संबंध नाही. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति. जे व्यापक तत्व असतं ना तेच आनंदरूप असतं. भूमा म्हणजे व्यापक, ज्याला देशाचा, कालाचा, वस्तूचा स्वगत सजाते विजाते भेदरहित अखंड एक रस, नित्य, मुक्त, शुद्ध, बुद्ध हे सगळे शब्द त्याच्यासाठीच आलेले आहे. असं जे भूमा स्वरूप आहे ना त्यालाच म्हणतात सुखरूप आहे ते. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असती. अल्प किंवा परिच्छिन्नामध्ये आनंद नसतो. सगळ्या उपनिषदाचा वेदाचा अभ्यास करावा आणि त्यामध्ये जे सांगितलं आहे ते ज्ञानोबा फक्त अर्ध्या सोयीमध्ये सांगतात. म्हणून सगळे उपनिषद जरी आणले, संतांच्या वचनाचा नाही ना थांग घेऊ शकत आपण. जर काय मी कधीतरी एखादा वाक्य बोललो असेल, जेवढी आपली शुद्ध विचारांची उंची वाढते तेव्हा आपल्याला संत वाङ्मयातली खोली कळते. पहिल्यांदा आपली काय करावी? उंची वाढत जावी विचारांची. म्हणून तर पहिल्या आवृत्तीमध्ये आपल्याला जे कळत नाही ते दुसऱ्या आवृत्तीमध्ये कळत असतं. कारण आपली सेवा तेवढी होते किंवा ते अक्षरं सांगतात की आमच्यामध्ये हा अर्थ दडलेला आहे, बघा तुम्हाला दिसला तर दिसला. म्हणून जेवढी सेवा चांगली होईल ग्रंथाच्या पारायणाची किंवा श्रवणाची, अर्थदृष्टी पाहण्याची, तेवढे या अक्षरामध्ये मनुष्य रममान होईल. गुरुवारी डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. एका संन्यासी महापुरुष त्यांची भेट झाली, वाटतं ऋषिकेशला किंवा हरिद्वारला. आणि मग बाबांचा त्यांचा संवाद झाला. मग ते संवादामध्ये विचारलं, तुम्ही कुठून आलात? महाराष्ट्रातून. कोणत्या कोणत्या ग्रंथाचं अध्ययन करतात? ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे नावं सांगितली. काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये? म्हणे भगवद्गीतेचं व्याख्यान आहे. देवाचे मनोगत तू दावित आहासी मूर्त. भगवंताचं असणारं मनोगत सांगितलेलं आहे. आता ते महात्मे जे असतात ना त्यांनी सांगितलं आम्हाला भगवद्गीतेवर शंकराचार्यांचं भाष्य, शांकर भाष्य प्रमाण आहे. इतर टीका आम्ही काही पाहिल्या नाही किंवा आम्हाला काही त्या माहिती नाही. आणि त्यांचा भाव असा झाला की वारकरी संप्रदाय द्वैताचं प्रतिपादन करणारा संप्रदाय आहे. बाबा म्हणले तसं नाही. ज्ञानोबांची आपण भूमिका पाहिली तर देव बोलिले एक जे दुजे नाही. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. तैसे म्या जग धरिले सबाई अभ्यंतरी. बघा बरं, सोन्याचाच धागा आणि सोन्याचेच मणी इतकं ऐक्य प्रतिपादन केलं आहे. पण त्यांनी ग्रंथ पाहिलाच नाही. बाबा म्हणले ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत ग्रंथ वाचणार नाही तोपर्यंत ज्ञानोबांचं मनोगत तुम्हाला माहिती होणार नाही. मग त्या काळामध्ये एक छोटासा असणारा अनुवाद हिंदीतला, तो काही पूर्ण नव्हता, अल्प स्वल्प असणारा एक अनुवाद त्यांना दिला. त्यांनी तो ठेवला जवळ. कालांतराने पुन्हा त्यांची बाबांची भेट झाली आणि मग नंतर त्यांना हिंदी ज्ञानेश्वरी भेट दिली. पुन्हा त्यांची भेट झाली काही दिवसानंतर. आणि मग बाबांनी विचारलं तुम्ही आता ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली का? तुम्ही मी बऱ्याच दिवसापासून वाचन करतो आहे पण अजून काही माझ्या ज्ञानेश्वरीची पूर्ण आवृत्ती झालीच नाही म्हणे. मग आता कोणता अध्याय सुरू आहे?
त्याने आत्ता 5वा अध्याय सुरू आहे. आणि 5वा अध्याय तुम्हाला ग्रंथ देऊन तर किती दिवस झाले. आमच्याकडं काही नित्यनियमाने पारायण करणारे मंडळी एका दिवसात 300 ओव्या, महिन्यात पूर्ण पारायण, वर्षामध्ये 12 पारायण करतात. आपलं नित्यनेहमी चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला वर्ष होऊन सुद्धा एक पारायण झालं नाही. त्याने काय करावे, पारायण तसं नाही करत म्हणे. त्या ओवीतला अर्थ आणि माझ्या जीवनातली असणारी जी काही आचार विचार प्रणाली आहे, जोपर्यंत ते एकत्र येत नाही तोपर्यंत मी पुढची ओवीच वाचत नाही. म्हणजे मग आता तुम्ही कोणती ओवी वाचत आहात. त्याने ओवी सांगितली, ज्ञेयस नित्य संन्यासी योन द्विष्ठेन कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आणि त्यावरची ओवी आहे, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ते म्हटले, मी स्वतःला संन्यासी म्हणून घेतो आहे, पण मी फक्त भगववस्त्र धारण केलं. पण ज्ञानोबांनी सांगितलेली संन्यासी महापुरुषाची काय व्याख्या आहे, ज्याच्या जीवनामध्ये मी म्हणजे अहंता आणि माझे म्हणजे ममता, मीपणा आणि माझेपणा या दोन्हीचाही संबंध ज्याचा अंतकरण विसरला आहे, पार्था तो संन्यासी कायमचा, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि त्यांनी बाबांना सांगितलं, जोपर्यंत माझ्या ठिकाणचा मीपणा आणि माझेपणा जाणार नाही तोपर्यंत मी पुढचं पारायण करणार नाही. अशी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी. आता त्यांचा तरी 5वा अध्याय, आपला 3राच अध्याय झाला असता. तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराते न पिडावे, दोरी केही न वाचावे, तीर्थाशे घा. या ओवीतच आपण थांबलो असतो. म्हणजे का हो, ओवीतच सांगितलं ज्ञानोबांनी, तुम्ही व्रत नियमन करावे. मी सगळे व्रत सोडून दिले आता. दोरी केही न वाचावे, तीर्थाशे घा. मी तीर्थयात्राही करत नाही. असं वाटतं की नाही आपल्याला. सिद्धांताची ओवी अनुभवावी. भाव काय आहे, ज्ञानोबांची अक्षर आहे. त्यांच्या सत्यवादाच्या तपातून ही उद्धृत झालेली अक्षर आहे. आणि या अक्षरावर आपलं एवढं पराकोटीचं प्रेम असावं की आपलं जीवन पूर्ण वळून टाकावं. जेवढं जास्त समर्पण असतं ना तेवढा मोठा लाभ होतो. बरं, आपण जर वरवर सेवा करत असाल तर मग वरवरचे लाभ मिळतात. आपण जर अंतरंगातून खरी सेवा केली तर ही मग माया आहे. आणि एकदा या माईने जर प्रेमपाना सोडला तर जगाला पूर्ण उरेल. दुबिनली जगा पुरते श्रीकृष्ण गायन, तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणे पार्थाते. जसं ते गीतेच्या बाबतीत आहे, दुबिनली जगा पुरते श्रीकृष्ण गायन, तसं ज्ञानोबरायांचं आहे. ते पाहतात उपाधीला, पण त्यांची दृष्टी इतकी चांगली आहे. या उपाधी माझी गुप्त, हा गुप्त शब्द का वापरला बरं. त्याचं कारण, परमात्मा हा कोणत्याही इंद्रियांचा विषयच नाही म्हणून त्याला गुप्त म्हणतात. जमिनीमध्ये पाणी असतं ना, दिसतं का, पायाळू व्यक्ती सोडून बाकी कोणाला दिसत नाही. पण जमिनीच्या उदरामध्ये असणारं पाणी गुप्त आहे, दिसत नाही. लाकडामध्ये अग्नी गुप्त आहे, चंदनातला सुगंध गुप्त आहे, घर्षणाशिवाय पाहता येत नाही. किंवा अग्नीतला, लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय प्राप्त होत नाही. जमिनीतलं पाणी त्याच्यावरचं आवरण दूर केल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. तसं जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही किंवा अंतर्मुख वृत्ती होत नाही तोपर्यंत या उपाधीमध्ये असणारं जे गुप्त स्वरूप आहे ते कळत नाही. आपण पाहतो आहे बाह्य पदार्थाला, परांची खाणी व्यतुनत स्वयंभूत तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. देवाने आपली इंद्रियच अशी बहिर्मुख तयार केले आहे. डोळे बाहेर पाहतात, आत काहीच पाहत नाही. कानं बाहेरचं ऐकतात, आतलं काही ऐकत नाही. कधी ऐकतात, कानं बंद केल्यावर मग आतला आवाज ऐकू येतो. आणि आपले कानं बंद केल्यानंतर जर आपल्याला आतला आवाज ऐकू आला तर आपण ठीकठाक आहे. पण आपला आवाज नाही आला तर ज्ञानोबा म्हणतात 9 दिवसात जाणार आहे आपण. कानी घालून या बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. हा योगी पुरुषांच्या खुणा आहे. आपल्याला भलते सलते आवाज ऐकू येते, आपला विषय सोडून द्या. आपले इंद्रिय बाहेर पाहतात ना, त्याच्यामुळे ते बहिर्मुख आहे. जेव्हा आपली वृत्ती अंतर्मुख होते, श्रीगुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात, मग अधिकारी असणारा श्रोता, अधिकारी शिष्य, त्याची वृत्ती अंतर्मुख झाल्याबरोबर
ती वृत्ती अज्ञान आवरणाचा भंग करते आणि वृत्तीस्थ असणारा चिदाभास आता आतल्या स्वयंप्रकाश आत्म्याचं प्रकाशन नाही करत. याचा अर्थ काय झाला? इंद्रियाला ते दिसत नाही, इंद्रियांना नाही दिसत, अंतःकरण वृत्तीलाही दिसत नाही, म्हणून तर गुप्त आहे ना. कोणत्याच इंद्रियांचा विषय नाही. मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया की रजोगे काय होईल, म्हणून गुप्त आहे. मग आता या गुप्त असणाऱ्या स्वरूपावर उपाधी किती प्रकारची? उपाधी 5 प्रकारची. त्यालाच पंचकोश म्हणतात. किंवा उपाधी 3 प्रकारची, त्याला 3 शरीरं म्हणतात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. किंवा पंचकोशाचा विचार मानला तर अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश. हे कोश आहे बरं. याला पंचदशीमध्ये गुहा म्हटले. गुहा हितम ब्रह्म यत्त पंचकोश विवेकतः. विवेक आला की नाही? बद्धुम शक्यम ततो कोश पंचकम प्रविविच्यते. हे उपाधी आहे. 3 देहाची तरी उपाधीच आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेचा उपाधीच आहे. जसं शेवाळाच्या खाली पाणी झाकलं जावं, ढगांचा पडदा आला म्हणून सूर्य झाकला जावा, तसं पंचकोश आणि 3 देहाचा वेष्टी उपाधी आल्यामुळे आत्मतत्व झाकलं गेलं आहे. यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन, असं उपनिषदाचं प्रमाण आलं आहे. आणि या उपाधीमध्ये असणारं देहादी प्रपंचामध्ये किंवा जगदादी प्रपंचामध्ये गुप्त रूपाने आहे. नाही म्हणण्याची सोय नाही. जर ते नसतं तर जगत अंध्य प्रसंग प्राप्त झाला असता. ते आहे म्हणून जगातला सगळा व्यवहार होतो. उपाधीचा भाग बाजूला केला ना तर आपल्याला सगळीकडे चैतन्याचा अनुभव येतो. उदाहरण सांगतो, लक्षात येईल. फक्त क्रियापदाकडे लक्ष ठेवा बरं. हा काय आहे? ग्रंथ आहे. ग्रंथ बाजूला ठेवा, फक्त आहे ध्यानात ठेवा. तर ग्रंथ आहे, ध्वनिक्षेपक आहे. जगातला कोणताही पदार्थ घ्या ना तुम्ही, घट आहे, पट आहे. आता घट, पट, ग्रंथ, ध्वनिक्षेपक हे पदार्थ बाजूला ठेवा. खाली काय राहिलं? फक्त आहेच आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि जे आहे त्याला म्हणतात सद्रूप. आणि सत कोणाचं स्वरूप आहे? परमात्म्याचं. म्हणून ते आहे त्याचा व्यवहार आहे. जर ते नसतं तर आहे असा व्यवहारही घडला नसता. म्हणून ते जागृतीमध्ये पण आहे, म्हणजे मी आहे. स्वप्नामध्ये पण मीच आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये मी आहेच. समाधी अवस्थेमध्ये. मग 3 अवस्था बाजूला ठेवून द्या. मग काय आहे? आहे रूपाने मीच आहे. एक रस आहे. ते सगळ्यात बदल होतो पण त्याच्यात बदल कधीच होत नाही. जागृती येते जाते, स्वप्न येतं जातं, प्रारब्ध आणि सुषुप्तीसुद्धा येते आणि जाते. फक्त त्या अवस्थांच्या बरोबर जात येत कोण नाही, फक्त मी कायमचा राहतो. मी आहे ना. म्हणून शब्द मी काल होतो तिथं व्यवहार केला, तेव्हा कालचं सगळं निघून, दिवस निघून गेला आहे कालचा पूर्ण, पण मी मात्र आहे. सामान्य दृष्टीला विषय होत नाही, इंद्रियांचं विषयत्व त्याला येत नाही, किंबहुना तो अंतकरणाच्या वृत्तीचा सुद्धा विषय नाही. म्हणून त्याला गुप्त असं म्हणतात. उपाधी माझी गुप्त, पण ते उपाधीमध्ये आहे बरं. मग आता उपाधीमध्येच असेल, उपाधीच्या बाहेर नसेल असं तुम्हाला शंका येईल की नाही? ज्ञानोबांचं तसं नाही. जसं ते उपाधीमध्ये आहे विशेष रूपाने, तसं सामान्य रूपाने बाहेरही आहे. चैतन्य असे सर्वगत. चैतन्य म्हटले त्याला, कारण ते ज्ञान स्वरूप आहे. विनाश होत नाही म्हणून त्याला असे अस्तित्व आहे त्याचं. आणि सर्वगत म्हणजे उपाधीच्या आतही आहे आणि उपाधीच्या बाहेरही आहे. मग आता परमात्मा कुठं आहे? देहाच्या आत आहे का देहाच्या बाहेर आहे? आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले. तो आतही आहे आणि बाहेरही आहे. ज्ञानोबांनी याकरता उदाहरण दिलं आहे. एखाद्या अथांग जलाशयामध्ये घट बुडाला, सबाय जळडोही बुडालिया घटा. तो घट जलाशयामध्ये बुडाला. बघा बरं, आतमध्ये गेला घट. मग आता घटाच्या आत पाणी का बाहेर पाणी आहे? आत बाहेर पाणीच पाणी आहे. तसं आपल्या देह नावाचा हा घट आहे ना, सर्व घटी राम. मग याच्या आत चैतन्य आहे का बाहेर? आतही आहे बाहेरही आहे. म्हणून सर्वगत शब्द वापरला. सर्वगत आहे म्हणून त्याला देशाचा परिच्छेद
सीमा मर्यादा संकोचितपणा लागत नाही असे बघा बरं. सर्वगत या पदातून त्याला देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही आणि असे या पदाने त्याला काल परिच्छेद नाही. असे म्हणजे आहे कायमचं आहे ना, म्हणून काल परिच्छेद दोनच पद आहे ज्ञानोबा यांची. पण चैतन्य असे पदाने काल परिच्छेद बाजूला सारवला आणि सर्वगत पदाने सर्व देशात सर्व वस्तूच्या आतबाहेर असल्यामुळे देशही परिच्छेद गेला आणि वस्तू परिच्छेदही निघून गेला. असं जे तत्त्व आहे ते कोण स्वीकारतात? आता ते तत्त्व आहे, मग तत्त्वाला कोण स्वीकारत असतात? तत्त्वज्ञ. जे तत्त्वाला जाणतात ज्ञानोबा म्हणतात ते संत आहेत आणि संत त्या तत्त्वाला स्वीकारतात. म्हणजे ते तत्त्व मीच आहे असं आत्मत्वाने स्वीकारतात. आणि दुसरा पाठ आहे तत्त्वज्ञ सतत स्वीकारेती. सतत म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सर्व अवस्थेमध्ये ते मीच आहे असं म्हणून त्यांना ते स्वीकारतात. आणखीन काही चिंतन आहे ते आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.